नमस्कार. एबीपी माझावर या इलेक्शन आखाड्यामध्ये तुमचं स्वागत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या पाचही राज्यातल्या विधानसभेचे पूर्ण निकाल आता हाती आले आहेत. कोणाकडे सत्ता जाणार आणि कोण पायउतार होणार हे आता निश्चित झालंय. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. ही आता काळ्या दगडावरची रेष आहे. तामिळनाडूमध्ये सुरुवातीला अम्मा जयललिता आणि करुणानिधी यांच्यामध्ये कडवी लढत होती, मात्र जसजसे आकडे समोर यायला लागले तसतसा जयललितांच्या अण्णा द्रमुकनं आणखी आघाडी घेतली आणि त्यानंतर शेवटी अखेरीस पुन्हा एकदा जयललितांचं सरकार येणार हे स्पष्ट झालं. बंगालमधले हे व्हिज्युअल्स आपण बघतो आहोत. ममता बॅनर्जींच्या घराबाहेर कालीघाटमध्ये, कलकत्त्यामध्ये हे सगळं जल्लोष सुरू आहे. दरम्यान काँग्रेस, ज्यांची 2 राज्यातून त्यांच्या हाती सत्ता गेलेली आहे, राहुल गांधींची प्रतिक्रिया पहिली आलेली आहे. लोकांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे असं राहुल गांधी म्हणतायत. लोकांचा विश्वास परत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू, विजयी पक्षांचं राहुल गांधींनी अभिनंदन केलेलं आहे. एकीकडे राहुल गांधींवर सगळी टीका होत असताना, वारंवार त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एक राज्य हारत चाललेलं असताना पण काँग्रेस मात्र त्यांची पाठराखण करताना दिसतंय. तिकडे राहुल गांधींनी आम्ही मान्य केलेला आहे हा पराभव असं म्हणताहेत आणि लोकांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणतायत. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अजून एक पराभवाला काँग्रेस सामोरं जात आहे, पण राहुल गांधी मात्र पक्षाला खंबीर राहायचं म्हणताहेत, लोकांचा विश्वास परत घेऊ असंही म्हणताहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आता काँग्रेस जायची हिंमत करेल का? नक्कीच मयुरेश, हा 5 राज्यांमधला जो आजचा निकाल आहे तो काँग्रेससाठी अतिशय मोठा सेटबॅक आहे. एकतर केरळ आणि आसाम सारखी राज्य जी आहेत ती 2 गमावलेली आहेत. शिवाय ज्या राज्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत आघाडी केलेली होती, तामिळनाडूमध्ये डीएमके सोबत, तर हे आघाडीचं राजकारण देखील पूर्णपणे फेल झालेलं आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये जर आपण विशेषतः विचार केला तर डाव्यांसोबत जाण्यासाठी जी सगळी रणनीती आखली गेलेली होती, तर ती राहुल गांधींच्या जी टीम आहे त्यांचा आग्रह होता की आपण डाव्यांच्या सोबत गेलेलं पाहिजे. कारण सोनिया आणि ममता गांधी या दोघींचेही संबंध अतिशय मधुर आहेत आणि याच्या आधी सुद्धा केंद्रामध्ये राज्यसभा असेल किंवा लोकसभा प्रत्येक वेळी ममता बॅनर्जींनी काँग्रेसला मदत केलेली होती. मात्र अशा पद्धतीने एक चांगला मित्र जो आहे काँग्रेसचा तो खरं तर यावेळी गमावला आणि काँग्रेसनं डाव्यांच्या सोबत जायचं ठरवलं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते राज्यसभेच्या कामामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळत होते. म्हणजे भाजपच्या खासदारांनी कुठला विरोध केला नसेल किंवा एवढ्या तावातावानं बोलले नसतील, एवढे टीएमसीच्या खासदार सुखेंदू शेखर रॉय हे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरती बोलताना सगळ्यांना पाहायला मिळत होते. आणि हे बदललेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ममता आणि काँग्रेसमधल्या, तर याला सर्वस्वी जबाबदार जी होती ती डाव्यांसोबत जाण्याची रणनीती. आणि जी साहजिकपणे प्रतिक्रिया या सगळ्या निकालानंतर काँग्रेसची पहिली आलेली होती. पीसी चाकू असं म्हणाले की या पराभवासाठी राहुलची जबाबदार नाहीयेत. तर ही एक प्रकारे परत एकदा तयारी आहे की राहुल गांधींचा जो राज्याभिषेक गेल्या काही जवळपास 17-18 महिन्यांपासून प्रलंबित आहे, तर त्याच्याच अजूनही काँग्रेस राहुल गांधींच्यावरती कुठलीही जबाबदारी जी आहे ती टाकायला तयार नाहीये. पराभवाच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर परवा दिवशीच दिल्ली महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि यावेळी केवळ 4 पोटनिवडणुकांमध्ये विजय मिळाला, तरी त्याच्यामध्ये कसं राहुल गांधींचं श्रेय आहे हे सांगण्याचा आटापिटा काँग्रेसचे नेते करत होते. मात्र आता 4 राज्यांमधल्या पराभवाची जबाबदारी मात्र स्वीकारताना कोणी दिसत नाहीये. राहुल गांधींनी भलेही ट्विटरवरनं सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं असेल, त्यांचं नैतिक मनोबल कायम राखण्याचं हे सगळं आवाहन केलं असेल, पण तरी देखील जी पुढची महत्वाची राज्य आहेत युपी आणि पंजाब, तिथं नेमकं पक्ष काय करणार आणि खरंच हार असो किंवा जीत सगळं काही स्वीकारण्यासाठी राहुल गांधी प्रत्यक्ष पुढे येणार का, हा खरा प्रश्न आहे. बरोबर. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे प्रशांत कदम जे सांगत होते त्यानुसार राहुल गांधींच्या पाठराखणीसाठी लगेच काँग्रेस नेते पुढे आले. पण आजबे सर, त्यांनी जो एक मुद्दा म्हणला तोही बरोबर आहे की परवा 4 कुठल्या तरी वॉर्डामध्ये काँग्रेस जिंकलं तर अजय माकन राहुल गांधींचं नाव घेत दिल्लीभर फिरत होते. पण आता मात्र पुन्हा एकदा त्यांना पाठराखण करावी लागते. पराभव राहुल गांधींचा नाही असं म्हणताना कुठपर्यंत लपवत राहणार आहे काँग्रेस राहुल गांधी? लपवत राहायची काही गरज नाही मयुरजी, मी इंटरव्हेन करतो आजबेजी. आता रेकग्निशनच काँग्रेसचं जाणार आहे, तो पण एक मुद्दा आहे. आता ते कारण ज्याप्रमाणे ते पर्सेंटेज पाहिजेत ते दॅट इज इन द स्टेक. आता काँग्रेस कुठे काँग्रेसला माहिती आहे काय चाललंय, पक्षामध्ये कार्यकर्ते तर नाराज आहेतच आहेत,
सगळीकडे काँग्रेस सोडून चाललेले आहेत आणि अजून आपले राहुल गांधी ट्विट करतायत. ते ट्विट करून काही होत नाही. लोकांना आता काँग्रेस संपली आहे आणि त्यांचं रेकग्नेशन चाललं आहे, हे इथपर्यंत पोहोचलंय. सॉरी आजबे साहेब, मी इंटरव्ह्यू केलं कारण मगाशी ते जे बोलले म्हणून. तुमच्या भावना उचंबरून आल्या मी समजू शकतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कुठलाही पक्ष असं संपतो असं मला वाटत नाही. नाही बरोबर. आम्ही तर म्हणून संपू नये. त्यांच्याकडे आता त्यांच्याकडे नेतृत्व नाहीये. त्यांनी जर खंबीर नेतृत्व दिलं असतं तर ही पाळी त्यांच्यावर आली नसती. पर्याय त्यांच्याजवळ आहे असं आहे की आम्ही पर्याय आहोत हे लोकांना विश्वास वाटला पाहिजे त्याबद्दल. बरोबर. तो वाटत नाही ना आत्ता. ह्याच्या संबंधामध्ये असं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की इथल्या नेत्याला सुद्धा असं नाही की हे अशा पद्धतीने जर कोणी बोलत असेल की यात हा जो पराभव आहे याला राजीव गांधी जबाबदार नाहीत, राहुल गांधी जबाबदार नाहीत, असं म्हणणाऱ्याला राहुल गांधींनी ताबडतोब बाजूला करून जे झालेलं आहे त्याची जबाबदारी माझी आहे हे म्हणून सांगायला पाहिजे ना. तिथे आसाममध्ये का पराभव झाला हे त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण. तुम्ही आत्मपरीक्षण करता का काँग्रेसच्या संबंध याच्यामध्ये? ते जर तुम्ही आत्मपरीक्षण केलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं ना तुम्ही कशी माणसं हाकलून दिली. म्हणजे काँग्रेसने भाजपसारखी चिंतन बैठक घ्यायला हवी असं त्यांनी असं आहे की पण असं एक बैठक घ्यायला हरकत नाही, पण त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सगळं बोललं पाहिजे ना. ते होत नाही. तिथं फक्त राहुल गांधी जबाबदार नाही आहेत. इथं 4 मगाशी मयुरेश म्हणाले की 4 वार्डामध्ये निवडून आले तर लगेच राहुल गांधीची यश आहे आणि 4 राज्यामध्ये पराभव झाला तर राहुल गांधीची यश नाही आहे, या अपयश नाही आहे असं म्हणणं हे म्हणजे किती दिवस तुम्ही हे सगळं दाखणार. आणि त्यांना असं आहे की आता असं आहे की आता तुमची 2 राज्य गेली, पुढच्या वेळेला आणखीन 2 राज्य तुमची जातील. म्हणजे पंजाबमध्ये काँग्रेस येईलच असं काय सांगता येत नाही, किंवा आणखीन एखादं राज्य पुढच्या ह्याच्यामध्ये ज्या काय आहेत त्यात आणखीन एखादं राज्य जाईल. तर हे सगळं गेल्यानंतर काँग्रेसवाले राहतील का त्या सगळ्या पक्षामध्ये? काँग्रेसवाले मग बीजेपीमध्ये हळूहळू जायला मोठ्या प्रमाणात जातातच आहेत. आणि ते जर गेलं म्हणजे असं आहे की याचा कुठेतरी त्यांना विचार करावा लागेल सगळ्या काँग्रेसजनांना. सगळे म्हणजे असं आहे की तृणमूलपासून त्या सर्वांना एकत्र आणून जर तुम्ही काय करायचं म्हणून ठरवलं तरच त्यातून सगळं होईल ना. अदरवाईज हे होणार नाही. आणि अशा पद्धतीने पक्ष आणि एकदा तिथून पक्ष गेला म्हणजे तामिळनाडूमधून काँग्रेसमध्ये सत्ता गेली परत नाही आली सत्ता तिथे. वेस्ट बेंगालमधून गेली परत नाही आली तिथे सत्ता. याचं कारण असं की त्या राज्यांमध्ये काँग्रेसने कधी नेतृत्वाला संधी दिली नाही. आणि तिथलं नेतृत्व असं आहे की शेवटी असं आहे की काँग्रेसचं नेतृत्व जे आहे ते सामूहिक नेतृत्वाची ही संबंध ही होती. तुम्ही तर साहून म्हणजे राज्यातल्या नेत्यांचे पाय कापणार तुम्ही. आणि असं आहे की मग त्याला फार टॉवरिंग हिमालय इतकं मोठं नेतृत्व पाहिजे की राज्याला झाकून राज्याला म्हणजे राज्यामधले कुणी असतील नसतील तरी आमचा झंझावात तो चालूच राहील. इंदिरा गांधी सारखा नेता किंवा आणखीन कुणासारखा नेता जर असेल. पण तशी परिस्थिती आता राहिली आता सगळ्या दिल्लीत काय. आणि आता असं आहे की तुम्हाला जर खाली कुणी नसेल राज्यामध्ये असं तुम्हाला कोणीतरी खांदे पाहिजेत ना ज्यावर चढायला उभा राहायला. ते जर तुमच्या राज्यामध्ये नसतील तर पक्ष कसा उभा राहील? त्यामुळे हा विचार तर काँग्रेसला करावाच लागेल. म्हणजे आणि कदाचित जे म्हटलं जात आहे की आता यानंतर कदाचित जसं काँग्रेसमध्ये सुद्धा असं झालं की राहुल गांधी ते सक्षमपणे सांभाळू शकणार नाहीयेत. प्रियंका गांधींचं नाव पुण्याला चर्चेत येत होतं उत्तर प्रदेशसाठी. यावेळेस येईल अखेरीस तो निर्णय घेतला. ती काय झाकलीमूठ किती वर्ष झाकलीमूठ चालणार नाही. या पद्धतीने मयुरेशजी राजकारण आज लोक आणि युवक पाहतायत ना. प्रियंका ही एक्सेप्ट डायनेस्टिक पॉलिसी आणि करप्शन या दोन्ही गोष्टीवर लोकांची भयंकर अतुल शहा मला संपू द्या. कारण ते जे प्रियंकाचं नाव पुढे आणून ते लोक टॉलरेट करणार नाहीये. विकास कोण करून देतं? नरेंद्र मोदींच्या आता आसाममध्ये का निवडून आलो? बिकॉज ऑफ हे नेतृत्व. तुमच्याकडचा एक नेता गेले की त्याच्या 2 मुली निवडून येतात. त्याच्यामुळे घराणेशाही तुम्ही करत नाही. महाराष्ट्र उदाहरण नाही का? ज्या महाराष्ट्रामध्ये आपण बोलतो तिथे डायनेस्टी पॉलिटिक्स बीजेपीतलं सगळ्यात उत्तम उदाहरण नाही का अतुल शहा? नाही. आणि किती उदाहरण आता तुमच्या मंत्रिमंडळातले देऊ. तुम्ही प्रियंका बोललात म्हणून बोललो. नाही प्रियंका डायनेस्टी पॉलिटिक्स म्हटलं म्हणून मी म्हणालो. असं आहे. मला एक सिरियस मुद्दा मी मांडतो. प्रश्न असा आहे याच्यामध्ये काँग्रेसकडे 2 पर्याय. एक तर पर्याय असा आहे की राहुल गांधीच्या ऐवजी प्रियंका गांधींना आणणं. पण तो अतुल शहा म्हणतात ते चालणार नाही. हे एका अर्थाने करायचं कारण तिची किंमत जी काय होती ती काँग्रेसने गेल्या 10 वर्षात कमी केलेली आहे.
त्यामुळं ते पर्याय आहे असं लोकांना म्हणजे एका वेळी वाटत होतं, पण त्यांनी ती पर्याय असताना राहुल गांधीला आणला. राहुल गांधी लोकांनी स्वीकारलं नाही आणि तो त्यांनी बाजूला ठेवला. आता दुसरा पर्याय असा आहे की राज्यातले जी काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांना एकत्र आणणं, एकत्र बनवणं, त्यांना अधिकार देणं आणि त्यातून पक्ष पुन्हा उभा करणं हा एक पर्याय आहे. ह्याला सुद्धा खूप वर्ष जातील. त्यासाठी थोडक्यात तुम्ही मगाशी काही मुद्दा मांडला आणि म्हणजे तोच की याच्यात कुठल्या तरी टप्प्यावरती काँग्रेसला या गांधी कुटुंबियांना घटस्फोट द्यायची तयारी करावी लागेल, तशी इच्छा बोलून दाखवावी लागेल. ते जर व्हावं नाही अशी जर इच्छा असेल यांची, तर गांधी कुटुंबियांना या जे काय पाप झालं, पराभव झाला, त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. आम्ही सगळं करणार आणि तरी कशामध्ये नाही असं चालणार नाही. हा मोठा फटका भाजपच्या निमित्तानं काँग्रेसला आहे. तो त्यांनी समजून नाही घेतला तर 2019 साली ह्याच्यापेक्षा काही हाताला लागणार नाही काँग्रेसच्या. मला या ठिकाणी एक मुद्दा मांडायचा आहे. मला असं वाटतं की राहुल गांधी अकार्यक्षम आहेत वगैरे आपण म्हणतो ते बरोबरच आहे, पण कुठेतरी ते एक रिलक्टंट लीडर, म्हणजे ज्यांना राजकारण यायचंच नाहीये असं त्यांच्या वारंवार त्यांच्या ज्या भूमिका दिसतात त्याच्यावरून वाटतं. आणि म्हणजे आपण जसं घोड्यावर बसवलंय त्यांना, त्या प्रकारचा जर का नेता असेल तर पक्षाला कुठल्याही प्रकारे तो चैतन्य नाही देऊ शकत. तो स्वच्छ आहे मनुष्य वगैरे हे आपण मान्य करू किंवा त्याच्या कल्पना ठीक असतील, पण त्याला हे जमत नाहीये राजकारण आणि तो कुठेतरी पुन्हा पुन्हा मागे जातो आणि पुन्हा पुन्हा त्याला पुढे ढकलतायत. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाच्याकडून सत्ता गेली तर काँग्रेस पक्ष किती राहील, कारण काँग्रेस कुठल्याही पक्षाच्या बाबतीत तेच आहे. आज हे म्हणतायत, पण उद्या नरेंद्र मोदी जर का त्या पक्षात नसतील तर तो पक्ष किती सत्ता हा टिकेल? ऑक्सिजन आहेच आहे. बरोबर आहे. आणि जे जवळजवळ संपत आलेला पक्ष, पण नरेंद्र मोदींनी जो काही दाखवली हिंमत, त्यामुळे तो पक्ष त्यावेळेला उभा राहिला. त्यावेळेस तो कसा उभा राहील आणि एकत्रित काँग्रेसची परिस्थिती जी पाहतो आहे आपण त्यानुसार तरी, पण हे बाकी साऱ्यांना समजत आहे, त्या पक्षातल्या नेत्यांना काम समजत नाहीये हा प्रश्न तरी सुद्धा उरतोच. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर जी सगळी राज्य आहेत आणि सगळे निकाल आपल्याकडे आले आहेत त्यातली काही महत्वाची आकडेवारी आपल्या समोर येते आहे. प्रत्येक राज्यागणिक आपण ती आकडेवारी पाहणार आहोत आणि त्यानुसार विश्लेषण करणार आहोत. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत. इलेक्शनचं सगळं विश्लेषण सुरू आहे, पण जाऊया थेट कलकत्त्याला. ममता बॅनर्जी विजयानंतर पत्रकार परिषद घेत आहेत. जीतने का बात छोड़ो, हम तो नेशनल चैनल को कॉन्ग्रेचुलेट करेगा कि आप लोगों ने जो एग्जिट पोल बोला वो पूरा पूरी मिल गया. आप लोगों ने सच बात को सामने ले आया और इधर से आप लोगों को व्हिस्परिंग करके बंगाल का बदनाम किया है कोई लोग. वन सेक्शन ऑफ प्रेस मीडिया, सब नहीं है लेकिन किया ना, बहुत सारे किया. वो लोगों को जनता का पास तो क्षमा चाहना जरूरी है. अगर हम गलती करते तो हम अपोलोजाइज करते. वो किया है तो उसको करना चाहिए. क्यों झूठा कहेंगे? झूठा कभी परमानेंट नहीं होता है, झूठा टेम्पोररी होता है. इसी के लिए मैं तो राजनीति के लिए एक लक्ष्मण रेखा होना चाहिए. कोई पार्टी आएगा, कोई पार्टी जाएगा, कोई गवर्नमेंट आएगा, कोई गवर्नमेंट जाएगा. एथिक्स परंपरा रक्षा करना जरूरी है. और कांग्रेस के लिए बीजेपी का साथ हम नहीं मिल सकते. हमारा आइडियोलॉजिकल फर्क है. हमारा इधर में भी 27% मुस्लिम है. आपको उधर में जैसे जामा मस्जिद है, हमारा इधर में भी फुटपुरा शरीफ है, हमारा नखोदा मस्जिद है, हमारा सोलोना मस्जिद है, हमारा टीपू सुल्तान मॉस्क है. कितना है? पाथर चौपड़ी से जोड़ के बहुत. जैसे हमारा दक्षिणेश्वर है, बेलूर मठ है, काली मंदिर है. हर धर्म को लेकर हम चलते हैं. हम तो आम जनता को छोड़ने नहीं सकते हैं. हम टूटा फाटा पॉलिटिक्स को सपोर्ट नहीं करते हैं. बीजेपी जो करते हैं, हिंदू मुसलमान भाग करते हैं, हम नहीं करते हैं. Didi Saurabh Sanyal here from NewsX. Congratulations on your stupendous win. Now Bengal has already given you such a huge victory. What next? That is the question that people are asking. 2019, do we see you taking a lead when it comes to national politics? Please consider me just like a less important person. You know, there is a proverb they call VIP and I am LIP. So please consider me as a LIP. I want to continue as a commoner. But I love my country. I love this motherland. And I am dedicated. My life is dedicated for this country. So thank you so much for giving us this compliment and thanks to you also. दोनों प्रांतों की जनता ने
सुरजेवाला विकास और तरक्की में भागीदार बनने का हमें मौका दिया, उनकी आभारी है। हम एंटी इनकम्बेंसी के साथ साथ सब कारणों का तफसील से विश्लेषण करेंगे, अंतर्मंथन करेंगे और दोबारा जन सेवा के माध्यम से लोगों के मुद्दे उठाकर लोगों की दुख और तकलीफ में और ज्यादा शक्ति से शामिल हो और ज्यादा ताकतवर तरीके से जनता की सेवा के लिए अपनी कटिबद्धता दोहराएंगे। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस आदरणीय कांग्रेस अध्यक्षा सोनिया जी और कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी जी के नेतृत्व में जहां पांचों राज्यों की चुनी जाने वाली सरकारों को शुभकामनाएं देती है, वहां हम ये भी उम्मीद करते हैं कि पांचों राज्यों में सरकारें विकास, तरक्की और सदाचार इनका समावेश लेकर आगे बढ़ते रहेंगे, जिसके लिए उन्हें मैंडेट या जनादेश दिया गया है। इसके साथ साथ हम फिर दोहराना चाहेंगे कि राजनीति में जीत और हार एक निरंतर चलने वाली प्रक्रिया का हिस्सा है, परंतु कांग्रेस अध्यक्षा और उपाध्यक्ष के नेतृत्व में कांग्रेस के करोड़ों कार्यकर्ता लगातार जहां जहां जन विरोधी नीतियां सरकारें अपनाएंगी, वो चाहे केंद्र में हो चाहे प्रांतों में हो, उनका लगातार हम जनता की आवाज बनकर विरोध करेंगे। इस देश के गरीब, इस देश के किसान, इस देश के खेत मजदूर, इस देश के युवा और इस देश के दलित और शोषित वर्गों का प्रतिनिधित्व और उनकी आवाज बुलंद करने के हमारे कर्तव्य का निर्वहन। तेव्हा काँग्रेस म्हणत आहे की नक्की कुठल्या कुठल्या मुद्द्यांमुळे त्यांचा पराभव झाला याचं ते आत्मपरीक्षण करतील। न जाणे ही कितवी निवडणूक आहे गेल्या काही वर्षातली, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्या निवडणुकीनंतर पत्रकार परिषद होते आणि काँग्रेस या मुद्द्याविषयी बोलते। एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा बंगालविषयी आपलं विश्लेषण करणार आहोत। काही नवीन आकडे समोर येत आहेत, कोणाला कसा फायदा झाला, कोणाला कसा तोटा झाला। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा। बेगना तुमचं पुन्हा एकदा स्वागत एबीपी माझामध्ये। आणि इलेक्शनच्या या सगळ्या विश्लेषणामध्ये सगळ्यांचं लक्ष देशाचं बहुतांश आहे ते बंगालवर, कारण बंगालमध्ये काय होणार। बंगालची निवडणूक पहिल्यापासूनच कायम देशभर चर्चेचा विषय ठरते। नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या आणि डाव्यांनी कितीही रणनीती आखली, काँग्रेस आणि डाव्यांची जरी तिथं एकत्र कधी नव्हे ती अशी युती झाली तरी सुद्धा ममता बॅनर्जी जिंकल्यात। 218 जागा ममता बॅनर्जींनी जिंकल्यात। डावे आणि काँग्रेस एकत्र आघाडी होती, 68 जागा जिंकू शकल्यात दोघंही। मागच्या वेळेस 40 अधिक 42 82 जागा त्यांच्याकडे होत्या, यावेळेस थेट ते 68 वर येऊन पोहोचलेत। भाजपला एक खासदार त्यांचा तिथून आहे जो केंद्रामध्ये मंत्री सुद्धा आहे, त्यांनी खातं उघडलं आहे यंदा आणि 5 आमदार भाजपचे असतील। इतर जे आहेत ते 4 आहेत, ज्याच्यामध्ये फॉरवर्ड ब्लॉक आणि बाकी सारे पक्ष आहेत। 218 म्हणजे 186 मागच्या वेळेस होत्या, त्यापेक्षा अधिक 34 जागा अधिक ममता बॅनर्जींना मिळालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये त्यांची लाट मागच्या वेळेसपेक्षा अधिक होती असं पाहावं लागेल। 68 जागा ज्या काँग्रेस आणि डाव्यांना एकत्र मिळाल्या, 14 जागांचा त्यांना तोटा आहे। मागच्या वेळेस काँग्रेसला 42 होत्या, डाव्यांना 40 होत्या, यावेळेस तो आकडा 14नी अजून खाली आलाय। एकही आमदार नव्हता बंगालच्या विधानसभेमध्ये भाजपचा, यावेळेस 5 आहेत ते आमदार त्यांचे असणार आहेत आणि एक खासदार तर मागच्याच निवडणुकीमध्ये निवडून दिलेला आहे भाजपचा बंगालमधून। त्यामुळे पहिल्यांदा दारं किलकिली झालेली आहेत बंगालच्या विधानसभेची भाजपसाठी। तिकडे तामिळनाडूमध्ये काय आहे, जिथं जयललितांची सत्ता कायम आहे। 128 जागा जयललितांना मिळालेल्या आहेत, तोटा आहे पण अखेरीस त्या बहुमतापर्यंत पोहोचलेल्या आहेत। द्रमुक आणि त्यांचे साथीदार 98 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, जे मागच्या वेळेस 3 क्रमांकाचा पक्ष झालेले होते। यावेळेस त्यांची स्थिती सुधारलेली आहे पण सत्ता नाही। काँग्रेस 0 आहे आणि भाजपनी पुन्हा एकदा त्यांना एक खासदार 2014 मध्ये इथेही मिळाला होता, तिथून त्यांना 2 आमदार जे आहेत ते आता तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये पाहायला मिळाले आहेत। अभय देशपांडेंकडे आपण जाऊयात। अभय देशपांडे, 2 ही राज्य आहेत, जया आणि अम्मा, हे दोघे पहिल्यापासून आणि त्याच वेळेस भाजपचा होणारा राईज हा पण आपल्याला पाहायला मिळाला। या दोघी वाजपेयींची सुद्धा एनडीएच्या पहिल्या सरकारच्या वेळेस डोकीदुखी म्हणून त्यांची ख्याती होती। आता सुद्धा ते मोदी त्यांच्या सोबत
जवळीक साधू पाहत आहेत आणि अशा वेळेस या दोन प्रादेशिक पक्षांनी भाजपला त्यांच्या राज्यामध्ये येण्यास पूर्णपणे मनाई केलेली आहे. या दोन राज्यांच्या निकालाकडे आपल्याला कसं पाहायला मिळतंय? जिथं काँग्रेसची भाजपची काँग्रेससोबत टक्कर आहे तिथं भाजप जिंकत चाललंय, पण प्रादेशिक पक्षांसोबत जिथं भाजपची टक्कर आहे तिथं मात्र ते गड अजूनही अभेद्य राहत आहेत, अशी चित्र पाहायला मिळत आहे. मला वाटतं की या दोन्ही राज्यांचे निकाल भाजपाला फारसे त्रासदायक नाही आहेत. कारण तिकडे जर वेस्ट बेंगॉलमध्ये समजा डावे पक्ष किंवा काँग्रेस निवडून आलं असतं तर भाजपाची सगळी गणितं सध्या जी आहेत ती राज्यसभेकडे लक्ष ठेवून आहेत. आज जयललिता असतील किंवा ममता असतील या कधी ना कधी NDA बरोबर किंवा भाजपा बरोबर राहिलेल्या आहेत. ह्या जरी आज विरोधात असल्या तरी त्या आज नाही उद्या भाजपाला पूरक अशी भूमिका घेऊ शकतात. डाव्या पक्ष किंवा काँग्रेस हे कधीही भाजपाच्या उपयोगी पडू शकणार नाही. त्यामुळे हा निकाल त्यांना तिथे त्यांचा फारसा स्टेक नव्हताच. हे निकाल त्यांना भाजपाला निश्चितपणे सुखावतील. दुसऱ्या एकीकडे तुम्ही काँग्रेसचे 2 मुख्यमंत्री घरी गेले. आज भाजपाला आसाममध्ये स्वतःचा एक राज्य मिळालं भाजपकडे आणि 2 ठिकाणी त्यांना पुढे भविष्यात काही मित्र होऊ शकतील असे पक्ष निवडून आले. त्याचा फायदाच आहे. मला वाटतं की तामिळनाडूच्या निवडणुकीचं फार इंटरेस्टिंग आहे की बहुतांश 1-2 अपवाद वगळता सगळे एक्झिट पोलचे जे अंदाज होते ते चुकीचे ठरले. तामिळनाडूच्या दृष्टीने आतापर्यंत ज्या निवडणुका बघितल्या आपण तर एक मोठा स्विंग असतो किंवा स्वीप असतो. तो आयदर DMKच्या बाजूने जातो किंवा AIDMKच्या बाजूने जातो. गेली 50 वर्ष हे राजकारण सुरू आहे. यावेळी आपण बघितलं तर एकूण जे मतदान किंवा ही जी आकडेवारी समोर आलेली याच्यावरून असं दिसतंय की मॅन्डेट जो आहे तो एक खूप बॅलन्स मॅन्डेट आहे. आणि हा मॅन्डेट यायचं कारण मला असं वाटतं की यावेळेस या निवडणुकीमध्ये ज्यांचा निकालात इम्पॅक्ट दिसत नसेल तरी मतदानाच्या टक्केवारी ती अंतिम टक्केवारी येईल त्यावेळेस स्पष्ट होईल. पण ते प्राथमिक ते दिसतंय की तिसरी आघाडी किंवा चौथी आघाडी वायको असतील, BJP असतील, या सगळ्या रामदास असतील, या सगळ्यांच्या ज्या आघाड्या 2-3 आघाड्या होत्या या आघाड्यांनी किती मतं घेतली आहेत. म्हणजे जयललिता यांच्या सरकारविरुद्ध जो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो होता तो फॅक्टरमधून जी मतं पूर्वी इकडनं निघालेली मतं सरळ सरळ दुसरीकडे जात होती त्याला यावेळेस वाटा फुटल्यात का आणि त्या फुटलेल्या वाटांमुळे हा निकालावरचा परिणाम झालाय का? मला वाटतं हे अंतिम आकडेवारी आल्यानंतर हे अधिक स्पष्ट होईल. पण एक प्राथमिक अंदाज तो आकडे बघून तो दिसतोय. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला काही फारसा स्टेक नव्हताच. लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांना चांगले 2014 साली मतं मिळाली होती. यावेळेस त्यांचे 5 आमदार निवडून आले. मागच्या वेळेस मला वाटतं त्यांचे 2 खासदार निवडून आले होते लोकसभेला. तर त्या दृष्टीने त्यांचा शिरकाव तिकडे झालेला आहे. परंतु अजूनही तिथे भाजपाला म्हणजे जसं 84 साली आसाममध्ये परिस्थिती होती तशीच भाजपमध्ये आजची परिस्थिती त्यांची तिथे तशीच आहे. म्हणजे अजून खूप पल्ला गाठायचा आहे. परंतु एक निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये या सगळ्या जो मी आत्ता तामिळनाडूच्या संदर्भात बोलतोय की डावे पक्ष आणि काँग्रेस, मगाशी मी सांगितलं की डाव्या पक्षांनी काँग्रेसबरोबर आघाडी करणं हेच मुळात अर्धा पराभव मान्य करण्यासारखं होतं. तो ज्यावेळेस मान्य झाला त्यावेळेसच ते स्पष्ट झालं होतं की हे चित्र कसं असेल. मेजॉरिटी मिळेल याचा अंदाज होता. परंतु मधल्या काळात ऐन निवडणुकीच्या काळात जे स्टिंग ऑपरेशन आलं ज्याच्यामध्ये एवढे लोक तृणमूलचे मोठे मोठे नेते लाच घेताना दिसत आहेत अशी दृश्य दिसली लोकांना. त्याच्याशिवाय शारदा स्कॅम सारखं एवढं मोठं प्रकरण तृणमूलच्या मागे काही दिवसापासून लागलं होतं. याचाही कुठलाही परिणाम न होता लोकांनी स्पष्ट बहुमत त्यांना दिलेलं आहे. मला वाटतं की याचा अर्थ स्पष्ट आहे की ममता यांच्याबद्दलची जे प्रतिमा आहे लोकांमध्ये ती मागच्या 2011च्या विधानसभा निवडणुकीमध्ये, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि तिसऱ्यांदा ती दिसलेली ती तशीच अजून इंटॅक्ट आहे. आणि दुसरीकडे डाव्या पक्षांनी जी गमावलेली जी विश्वासार्हता होती ती अजूनही त्यांना रिगेन करता आली अजूनही कायम आहे. पण भाजप आता याच्यामध्ये पुढे कसं जाणार आपण अतुल शहांना विचारूयात की काही जरी झालं तरी भाजपसाठी दारं किलकिली झालेली आहेत, शिरकाव झालेला आहे. एक खासदार तुमचा 2014 मध्ये होता, आता 5 तिथं आमदार आलेले आहेत. पण तरी सुद्धा भाजपनी आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा सभा घेतल्या, पूर्ण प्रचार केला होता. तरी सुद्धा भाजपच्या दृष्टीने हे काय फायद्याचंच म्हणता येईल की 5 आमदार किमान आले. पण दुसरीकडे असं दिसतं की शारदा स्कॅम सारख्या गोष्टी असतील, CBI आता पूर्ण भाजपच्या केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. तरी सुद्धा भाजपने थोडा ममतांच्या प्रती सॉफ्ट कॉर्नर्स दाखवला आणि स्वतःच्या पक्षाला तिथं जितकं बळ पाहिजे होतं तितकं दाखवलं नाही. मध्ये एक तर वेळ अशी आली की तुमच्या पक्ष कार्यकारिणीतले काही लोक बंगालमध्ये काढावी सुद्धा लागली, अशी परिस्थिती झाली. भाजपसाठी कसे बघता येईल बंगालमधली 5 आमदारांची ही निवडणूक? खरं म्हणजे आसाममध्ये पण आमची परिस्थिती अशीच होती काही काळापूर्वी. आसाममध्ये तुम्ही जिंकला ना, तुम्ही भाजप बंगालबद्दलही बोला. नाही बंगाल बरोबर बोलतो.
पण आता आसाम नाही का आलं. काय की भारतीय जनता पार्टीला हिंदी हार्टलँडची पार्टी म्हणत होतो. आम्ही काश्मीरपर्यंत सत्ता तिथे का होईना PDP बरोबर काश्मीरमध्ये लोकांनी ॲक्सेप्ट केलं. आता आसाममध्ये आम्हाला फुल फ्लेज सरकार दिलं आणि केरळ आणि बंगालमध्ये आमचे स्टेक नव्हतेच. पण तुम्हाला एक खरं सांगतो की भारतीय जनता पार्टी आता सबका साथ सबका विकास जो नारा घेऊन चाललेला आहे तो अजून बंगाल आणि केरळपर्यंत आम्ही कमी पडलो असं वाटतंय. बिहार आम्ही हरलो त्याचं कारण महागठबंधन होतं आणि सरकारला फक्त 1 वर्ष झालं होतं. आणि आत्ता काही लोकांपर्यंत मेसेज पोचलेला आहे डेव्हलपमेंटचा आणि अनेक योजना जे लोकाभिमुख योजना नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्रीने घेतलेल्या आहेत त्याला उत्तम प्रतिसाद आहे. तुम्हाला असं वाटतं की आता बंगालमध्ये बीजेपीसाठी एक ग्राउंड तयार झालं आहे मागच्या निवडणुकीपासून आताच्या निवडणुकीपर्यंत? तेच मी म्हणतोय. आता ग्राउंड झालंय. एक पण आमदार नसताना आता 5 लोक विल बी वोकल इन द हाऊस. द प्रेझन्स विल बी फेल्ट ऑफ द BJP. हिदर आत्तापर्यंत काही एक पण आमदार नव्हता तिथे आणि संघटना आमची तिथे चांगल्या पद्धतीने काम करते. ममताजींचं कॉंग्रॅच्युलेशन केलंच पाहिजे. पण एक पत्रकार परिषद करताना एक मला जे नमूद करायचं आहे, आता आज नरेंद्रभाईंनी त्यांना अभिनंदन केलं पण तरी पत्रकार परिषदमध्ये एक 5-7 मस्जिदीची नावं घेतली आणि मग नंतर भाजपावर आरोप केला. त्यांचा तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही नाही मस्जिदाची नावं घ्यायची काय गरज. म्हणजे बेलूर मठाचं नाव घेतलं, त्यांनी कालीघाटाच्या मंदिराचंही नाव घेतलं ना, असे तुम्ही कसं विसरता? कॉम्युनल सांगणं भारतीय जनता पार्टी आज नारा घेऊन चालली आहे सबका साथ सब. आसाममध्ये मुस्लिमांनी पण आम्हाला मतदान केलंय तिथे घुसखोरींच्या विरोधात. अतुलजी त्यांनी बेलूर मठाबद्दल बोलले, नरेंद्र मोदी कायम त्या बेलूर मठामध्ये जातात, काली मंदिराचं नाव आज बोलायचं नव्हतं. आज नरेंद्रभाई अभिनंदन करतायत. चला आता देशाचा विकास करूया सगळे मिळून. हा एक मोठो पाहिजे. नरेंद्रभाईंनी एवढं मोठं मन दाखवून ते केलेलं आहे आणि म्हणून ते फेडरल स्ट्रक्चरमध्ये ही इज ऑल्सो एक्सेप्टेड. थोडक्यात वेळ मला थोडंसं असं म्हणावंसं वाटतं की आज जर का ममता दीदींनी हे म्हटलेलं असेल की कम्युनल पॉलिटिक्स भाजप करतो, ते त्यांना कदाचित त्याच्यामधून एक इशारा द्यायचा असेल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला की आमचा तुम्हाला सहजगत्या पाठिंबा मिळेल हे धरू नका, गृहीत धरू नका. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं, नाही 1 मिनिट मला पूर्ण करू द्या. कारण दुसरी गोष्ट मला त्यातली अशी वाटते की जो मुद्दा डावे पक्ष आणि काँग्रेसचा आहे जवळजवळ तसाच मुद्दा ममता बॅनर्जी आणि भाजपचा आहे. तिथे जरी त्यांनी असं म्हटलं म्हणजे बंगालमध्ये त्यांची भाजपच्या बरोबर काही गठबंधन होईल असं मला वाटत नाही. कारण आता ह्याच्या पुढे त्यांना दिसतंय की त्यांचा प्रतिस्पर्धी असणारे भाजप. मला वाटत नाही की त्या सॉफ्ट लाईन भाजपबद्दल घेतील आणि जर का त्यांनी त्या पद्धतीचं सहकार्य देण्याचं ठरवलं तर त्याची त्या पुरेपूर किंमत वसूल करतील. ठीक, म्हणजे ते आता ममता बॅनर्जी या पत्रकार परिषदेमध्ये चुणूक दिसली की भाजपला ते कायम विरोधक प्रतिस्पर्धी शत्रू म्हणूनच पाहणार आहेत. तेच पुढे पण पाहायला मिळेल. कदाचित 2019च्या निवडणुकीमध्ये बिहारनंतर आपण नितीश कुमारांचं नाव सारे घेत होतो पण त्या यादीमध्ये आता जे विरोधक प्रखर असतील 2019 मध्ये नरेंद्र मोदींसमोर त्याच्यामध्ये आता ममता बॅनर्जींचं नाव घ्यायलाही हरकत नाही. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लगेच परत येणार आहोत आणि तामिळनाडूमध्ये जे काय झालं त्याबद्दल पण आपल्याला विश्लेषण करायचं आहे ते बोलणार आहोत आपण. पण थोडासा ब्रेक घेतोय अगोदर. तुम्ही पाहत राहा ABP माझा. ब्रेकनंतर तुमचं ABP माझामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत की जे काही या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले आहेत कोणासाठी ते उत्साहवर्धक आहेत आणि कोणासाठी अपयशाचे आहेत. तिकडे आसाममध्ये काँग्रेसला धक्का देत इतिहासात पहिल्यांदाच भाजपनं सत्ता प्रस्थापित केली आहे. एकूण 126 जागा भाजपनं तिकडे ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. एकंदर काय 78 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यामधल्या 29 ज्या आहेत काँग्रेस 29 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि इतर पक्ष जे आहेत ज्याच्यामध्ये 12 त्यांना मिळालेल्या आहेत. AIDUF बरोबर तिथली आघाडी होती त्यांना 12 जागा मिळालेल्या आहेत आणि इतर पक्ष अपक्षांमध्ये पण काही आहेत त्या 7 जागांवर पोहोचलेल्या आहेत. काँग्रेस तरुण गोगोईचं सरकार होतं 52 जागा त्यांच्या कमी झालेल्या आहेत आणि ते जेवढ्या जागा कमी झाल्यात त्याच्याही निम्म्यावर येऊन पोहोचलेत 26 पर्यंत. 78 जागा
भाजपनी दमदार आघाडी केलेली आहे. 73 जागा त्यांच्या वाढलेल्या आहेत आणि भाजपनं आसामची सत्ता जी आहे ती काबीज केलेली आहे. आसामच्या आणि त्यानंतर केरळच्या सुद्धा निर्णयावर आपण बोलायचं आहे, पण त्या अगोदर किरण रिजिजू जे केंद्रीय मंत्री आहेत, गृह खात्याचे राज्यमंत्री आहेत, तेही बोलतात आणि राम माधव भाजपचे प्रवक्ते ते काय म्हणालेत आपण ऐकूयात. असम में परिवर्तन के लिए जो जनता ने वोट दिया है उस आकांक्षा को पूरा करने वाली सरकार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में श्री सर्बानंद सोनोवाल जी के मुख्यमंत्री के नेतृत्व में देने के लिए हम कटिबद्ध है, संकल्पबद्ध है और यहां राज्य को सुरक्षा भी चाहिए, विकास भी चाहिए, पहचान की रक्षा भी चाहिए. ये पहला हमारे सामने चैलेंज था, उसको पूरा करने का प्रयास होगा. दूसरा, प्रधानमंत्री मोदी जी के सपनों में देश में जो पिछड़े हुए राज्य है उनको आगे बढ़ाना है. हम लोगों को पहले से इसका अंदाजा था कि असम को कांग्रेस ने बहुत बुरा हाल में छोड़ा हुआ था, तो उसको सुधारने के लिए हमने नई सिरे से कैंपेन जो चलाया, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को आगे रख करके, उनके सपनों को आगे रख करके और सोनोवाल को चेहरा बना करके हमने वहां कैंपेन किया. उसका लाभ मिला. पूर्वी भारत में कांग्रेस का परचम हमेशा से मजबूत रहा था, चाहे असम में हो, बाकी पूर्वोत्तर राज्यों में हो, लेकिन अब वो स्थिति नहीं रहेगा. कांग्रेस पूर्वोत्तर राज्य से भी वो खत्म हो जाएगा. तेव्हा आसाममध्ये कुठल्या गोष्टी भाजपच्या विजयाला कारणीभूत झाला, राम माधव आणि किरण रिजिजू सांगत होते. तिकडे केरळमध्ये मात्र डाव्यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवलेली आहे. या देशामध्ये पहिलं डाव्यांचं सरकार आलं होतं, केरळमध्ये आलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांनी इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. 81 जागा आहेत त्या LDFला मिळालेल्या आहेत. CPIMच्या नेतृत्वाखाली जी आघाडी आहे त्याला, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDF गेलं निवडणुकीत होतं. 50 जागा त्यांना मिळाल्या आहेत. ओमान चंडीचं सरकार बरखास्त झालेलं आहे, पडलेलं आहे. भाजपला 1 जागा मिळाली आहे. श्रीसंत वगैरे सेलिब्रिटींचा काही फायदा भाजपला झालेला पाहायला मिळत नाही. वोट शेअर मात्र वाढलेला आहे. 1 जागा त्यांना मिळालेली आहे. तेव्हा केरळ आणि आसाममध्ये काय झालं आपण बोलणार आहोत. अभय देशपांडे, आसाममध्ये जसं ते सांगत होते की या अगोदरपासून भाजप प्रयत्न करत होतं, त्याशिवाय तिकडं मुस्लिम इन्फिल्ट्रेटचा जो आहे तो मुद्दा तोही होता. संघाचं काम इतक्या वर्षांचं तिथं होतं. या सगळ्याचा एकंदरीत फायदा झालेला पाहायला मिळतोय आणि त्यातही 7 सिस्टर्समध्ये भाजपची जी आता मुसंडी मारलेली आहे, बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा तिथं त्यांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का? 2014च्या लोकसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपला 7 जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळेसचं जर एक बघितलं आपण तर जवळपास 69 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना लोकसभेत आघाडी मिळाली होती. ती आघाडी जर बघितली आपण, नाही 69 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला आघाडी होती. तर आणि आत्ताचे जे त्यांचे जी टॅली येते तुमची ती साधारणतः त्याच्याशी मिळती जुळती आहे. पुन्हा त्यानंतर म्हणजे एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता. तरुण गोगोई 7 खासदार त्यांचे आले होते. दुसरं असं होतं की त्यांनी आता यावेळेस त्यांनी जे पॉलिटिकल इंजिनिअरिंग म्हणू आपण त्यांना, ते इतकं व्यवस्थित केलं होतं की बोडो पीपल फ्रंट एकीकडे, दुसरीकडे AGP हे दोन्ही बरोबर घेतले. इमिग्रंटचा जो इश्यू होता की म्हणजे UDFची थ्रेट, ही थ्रेट भाजपासाठी पॉझिटिव्हली कन्वर्ट करण्यासाठी किंवा पोलराईज करण्यासाठी व्यवस्थितपणे वापरली गेली. कारण म्हणजे मगासपासून जो उल्लेख बऱ्याच राजकीय नेत्यांनी पण केला त्याचा की आयडेंटिटी, म्हणजे आसामची आयडेंटिटी की आता इमिग्रंटची संख्या एवढी वाढत चालली आहे की पुढचा मुख्यमंत्री कदाचित इमिग्रंट पैकीच असेल, असं एक साधारणतः तिथे हे झालं होतं आणि आसामची आयडेंटिटी जाणार. तर याचं जे मला वाटतं की पॉलिटिकल आणि सोशल इंजिनिअरिंग जे होतं ते त्यांनी व्यवस्थित केलं होतं. दुसरीकडे काँग्रेसने इतक्या वाईट पद्धतीने आसामचा इश्यू हाताळला होता की काँग्रेसमध्ये तरुण गोगोई यांचं नेतृत्व ज्यावेळेस त्यांनी मुलाला पुढे आणायचा प्रयत्न केला त्यावेळेस म्हणजे ज्यांनी मागच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली असे हेमंत बिस्वासारखे लोक बाजूला झाले. म्हणजे त्यावेळेस खारगे निरीक्षक म्हणून तिकडे गेले होते, त्यावेळेस त्यांनी स्वतः सुचवलं होतं की त्यांचा नेतृत्व बदल आवश्यक आहे म्हणून. परंतु तो नेतृत्व बदल करण्याचा जो शिफारस होती ती राहुल गांधी यांनी आपला व्हेटो वापरून त्यावेळेस ती हाणून पाडली. म्हणजे तरुण नेतृत्व हवं
त्याऐवजी तरुण गोगोईच हवेत एवढे, असा मला वाटतं त्याचा अर्थ लावला आणि त्याचाही कुठेतरी मोठ्या प्रमाणात फटका पडलेला अवघे आहे. आसाममध्ये फक्त मी एक आणखी पाऊणशेपेक्षा जास्तच थोडं झालं. अगदी थोडा वेळ कमी आहे, पण आपल्याला केरळबद्दल पण बोलायचं आहे. आजबे सर, केरळबद्दल बोलताना डाव्यांची सत्ता तिथं परत येणं, याच्यामध्ये आयडिओलॉजीचा मुद्दा आहे की जो भ्रष्टाचाराचा मुद्दा ज्या वृंदाकारात सुद्धा म्हटल्या ओमान चंडी सरकारबद्दल जे काही सगळं चाललेलं होतं तो कारणीभूत ठरला. अगदी थोडक्यात केरळबद्दल पहिली गोष्ट म्हणजे केरळमध्ये असं आहे, केरळमध्ये त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याची चूक केली नाही, ही मी मगाशी म्हणालो तो मुद्दा आहे त्यामध्ये. दुसरा मुद्दा असा आहे की केरळमध्ये त्यांनी विधानसभेमध्ये जी अपोजिशनची स्पेस होती किंवा राज्यामध्ये ती कायम राखली. ती म्हणजे चंडीची जी काही धोरणं होती, काँग्रेसची धोरणं होती, त्यात त्यांना सातत्यानं विरोध करून आपली जी भूमिका आहे ही भूमिका लोकांसमोर मांडली. त्यामुळं पर्याय म्हणून आम्ही आहोत हे त्यांनी कधीही नजरेआड लोकांच्या होऊ दिलं नाही. म्हणजे आम्ही पर्याय आहोत आणि यांचा कारभार जर चुकीचा असेल तर आम्हालाच सत्तेत आलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे, याशिवाय दुसरा पर्याय केरळमध्ये नाही हे त्यांनी ठामपणे दाखवून दिलं. आणि त्यामुळे लोकांची मतं जी आहेत ती काँग्रेसच्या बाजूला, आपल्या ह्याच्या डाव्यांच्या बाजूला गेली असं आपल्याला दिसतं ह्याच्यामध्ये. आणि त्यातला मायावती धोरणातला फरक जो आहे, म्हणजे बंगालमध्ये डाव्यांनी काँग्रेस बरोबर जाणं ही चूक होती, त्याचा फटका डाव्यानं तिथे बसलेला आहे, फायदा काँग्रेसचा झालेला आहे. पण इथं उलट असं आहे, इथं ते वेगळे गेले, स्वतंत्रपणे गेले, त्याचा फायदा त्यांनी तिथे झालेला आहे. आणि विशेषतः अपोजिशनची भूमिका जी होती ती भूमिका त्यांनी कायम ठेवली. तशी भूमिका बंगालमध्ये डाव्यांनी ठेवली आहे का ती दिसत नाही आपल्याला. तसं म्हणजे ममताच्या विरोधामध्ये एक त्यांचा जो फ्रंट आहे, डाव्यांची जी आघाडी आहे ती खूप आक्रमकपणे राजकारण करते असं दिसत नाही. बरोबर. आणि तिथं जे बंगालमध्ये डावे लेचेबेचे पडले ते केरळमधल्या डाव्यांनी केलं नाही. 1951 मध्ये या देशामधलं पहिलं कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये आलं होतं. इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा तिथं अधूनमधून येत जात, बाहेर येत, पडत धडपडत पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय आणि 93 वर्षांचे VS अच्युतानंदन त्याचं नेतृत्व करतायत. प्रश्न हा आहे की केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण आपण या निवडणुकांच्या निमित्तानं सकाळपासून जी चर्चा करतो, आपले सगळे मान्यवर याच्यामध्ये सहभागी झाले विश्लेषणासाठी, या सगळ्यांचे मी आभार मानतो. याच्यावर चर्चा आणि विश्लेषण होतच राहील, कारण देशाच्या पुढच्या निवडणुकांवर सुद्धा या निवडणुकांचा 5 राज्यांचा खूप परिणाम होणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशची निवडणूक येते आहे, त्याच्यातनं देशाचे वारे समजतात असं म्हटलं जातं. पंजाबची निवडणूक सुद्धा जवळ आहे. या निवडणुकांचे देशाच्या राजकारणावर आणि येणाऱ्या निवडणुकांवर काय परिणाम होणार आहेत याविषयी आपण बोलणार आहोत आणि चर्चा करत राहणार आहोत. त्याचं विश्लेषण पुढचे काही दिवस नक्कीच चालेल. ABP माझामध्ये या निवडणुकांच्या विश्लेषणावर इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा ABP माझा.